भक्तांबर शब्दाचा अर्थ काय? भक्ताला अमर. कोण होते भक्त? भक्त हे होते मानतुंग आचार्य आणि भगवान कोण होते? भक्ती असं केली त्यांनी ते अजूनपर्यंत आपल्या जनमानसावर भक्ती संकट आल्यावर केली. संकट दूर होऊ नये म्हणून केली. संकट आले, संकट आल्यानंतर कुणाची स्तुती केली त्यांनी? आदिनाथ. मग आदिनाथ भगवान दूर केले काय त्यांची भक्ती संकट? कोण दूर केली? भक्ती. मग भक्ती कसा करावा? मग अपेक्षा ठेवली? मानतुंग स्वामींनी अपेक्षा ठेवली की नाही ठेवली? तिने ते संकट आलं होतं ज्यावेळी लाटेचाळीस ह्याच्यामध्ये घातलं त्यावेळी त्यांनी संकट तिने भगवंताची स्तुती केल्यामुळे त्यांचं ते संकट म्हणजे दूर केलं. अपेक्षा ठेवली की नाही? नाही ठेवली नव्हती. पक्का ठेवलीच नव्हती ना. नाही ठेवली. मग कसे दूर केले? त्यांचं ज्यावेळेस असं ते विधिकर्माचं होतं त्यावेळेस त्यांना ते भोगावंच लागलं ना. म्हणजे आचार्याने ही सिद्ध केली. शरण किती आहेत? 4. कोणकोणते? अर्हन्ते शरणं प्रवज्यामि, सिद्धे शरणं प्रवज्यामि, साधे शरणं प्रवज्यामि, 4 शरण. 4ला सोडून कोण शरण? मंगल पण तेच, उत्तम पण तेच आणि शरण पण अर्हन्त भगवंतांना शरण. शरण याचा अर्थ काय? भक्ती केली. पेट बसलं तर काय म्हणतो? आईला. आईच येते ना. आईच म्हणलं आईच. आणि मोठं काय तर बघितलं तर बापरे. हा मोठं आठवतं ना, आई आठवत नाही? काय आठवत नाही? मोठं काय तर बघितलं बापरे. आणि काय तर त्रास झाला तर, जाळले तर, ठेवी बसले तर काय म्हणतो? बाबा बापरे का म्हणत? मानतुंग आचार्य स्वामीजींनी संकट सहन केले आणि दोष कोणाला दिले हे महत्वाचं. ना त्यांना वाईट वाटले, फक्त तिने काय झालं उपसर्ग आले म्हणून कोणाचे शरण गेले? एक असते पुण्यकर्म, एक असते पाप. पापकर्म उदयाला आले नंतर न घाबरता पुण्यवान जीवांच्या शरण गेले पाहिजे आणि मुक्त जीवांचे शरण गेले. त्यांनी मुक्ती प्राप्त केली आहे, त्यांची शरणाला गेली. कोण आहे? अर्हन्त आणि सिद्ध. अर्हन्त भगवान आहे, सिद्ध भगवान आहे. बाकीचे 3 गुरु आहेत, आचार्य, उपाध्याय, सर्व. नमोकार मंत्र झाल्यानंतर पुष्पदंत भूतबली स्वामीने काय म्हणते? येसो पंचनमो यारो सर्व पाव प्रणासनो मंगलांचे सर्वेचे मंगल. हे पुष्पदंत भूतबलीने ते म्हटले, हे पंच नमस्कार मंत्र स्मरण केल्यामुळे सगळे पाप नष्ट होते. 6 पाव म्हणजे 1 2 नाही होते. श्याम आजोबा भेटले असंच बोलत होता दंगा. आजोबा काय म्हणले? ते उडी मारत होता पलंगवर, चढणार परत उडी मार. आजोबा काय म्हटले? शांत बस बघूया माझ्यासारखं. मग नातू म्हटलं तुम्ही उडी मारा. मी शांत बसतो, तुम्ही उडी मारा. माझं तुमचं काम मी करतो, माझं काम तुम्ही करा. त्याची मुलं आहेत मला. बाल्यावस्था असतं सगळं तसंच गेलं. बाल्या मानतुंग आचार्यांनी काय म्हटले? या सर तुटतंय का? एक पण तुटत नाही. आपलं घरच आम्हीच घातलेली. तुटतंय का नाही तुटत?
त्यांची अपेक्षा काही नव्हती. त्यांनी काय म्हटले, भगवान माझे दुःख दूर करा म्हटले नाही, तुमची भक्ती जे करता ते निश्चयपणाने कर्माने मुक्त होतात असं सिद्ध केले. ते माझं दुःख दूर करा असं म्हटले नाही, तुमच्या भक्ती जे करतात ते दुःखापासून मुक्त होतात. तर भक्ती कशी पाहिजे, निरंतर सुखामध्ये पण पाहिजे, दुःखामध्ये पण. आपण शरीर चांगलं असेल तर पण भक्ती केली पाहिजे, आणि असाता कर्माचे उदय असेल तर पण. का सांगितले, तर आपले बंधू मानले ना, अकारण बंधू म्हटले आहेत जिनेंद्र भगवान. कोण आहे ते, आमच्यापासून त्यांना काय फायदा आहे का, नाही. तरी देखील त्यांची भक्ती केल्यामुळे आम्ही कर्मापासून मुक्त झालो. का, त्यांनी त्या बंधनापासून मुक्त झाले. आणि एक नियम आहे की आम्ही भक्ती करताना आमच्यापेक्षा जास्त गुणवान व्यक्तीतच भक्ती केली. आमच्या